जरांगे पाटलांचा, आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. तू बलात्कार करतो दोन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले. तिचं मॅटर दाबलं गेलं, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल. मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेने केलंय. ज्याला कुत्र ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले. पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन, एवढा जरांगे मोठा झाला. यांनी इतके लफडे केलेत की यांनी कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून. त्याचं पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेला आहे तो दुसऱ्या गावात. बहिणीचाच तो विनयभंग करतो. याला आई काय कळणार आहे? स्वतःची बहीण तरी याला काय कळणार? तू इकडं कोणाचं चोळून खायचं, तुला बिनधास्त खायचं. येडपड बसायचं. ती आई बहिणीला छेडितो, तू मोठा होतो का? आणि ते आई बहिणीला छेडलेलं पाप धुवून जायसाठी महाराज लावलो तो मधी. आई बापाने याला घरात बाहेर काढा पाहिजे, असली पायदाच घरात बाहेर हाकलून द्यायला. आणि तो बलात्काराचे पाप धुवायसाठी महाराज आरोप करायला लागला का? तू दलिंदर जाऊन सगळ्या दुनियेचं तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू बलात्कार करतो दोन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले. नाही काय हे ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा, आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा. कारण ज्या कोणची त्या महिलांचा विनयभंग झालाय, तिचं मॅटर दाबलं गेलंय, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं. आणि ते बच्चू भाऊ कुठे संघ येत होता. तो कोण आहे? आम्ही त्याला मोजित नाही, गिनित नाही. ते कोण आहे? अहो साधा सोपा विषय हो, साधा सोपा, ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनित नाही कोणी. त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनल तयार झालेत घंटा बोलायसाठी. मग एवढं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का? ज्याला कुत्र ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले. तो म्हणतोय का माया हाताने तो पाणी प्याला असता तर मी मोठा झालो असतो. त्याला वाटतं मी मोठा होऊ नये, म्हणजे मी त्याला मोठं करायचं. आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो, मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा. आता हे स्वप्न होतं त्याचं. ज्या महिलांना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळं, महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो, त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला कोणत्या नेत्यामुळं, तिने येऊन सांगावं तिला न्यायच मिळेल. हो, तिने येऊन सांगावं बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला, न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची. तिला कसं मिळत नाही? त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्रीपासून. थोडं थांबा ना. त्याने एक शेवटी शब्द वापरलेला आहे, तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाच्या बांधवांनी. त्याने एक असा शब्द वापरलाय, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालन, एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय, न्याय देण्यासाठी मेलाय. ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाहीये. यांनी इतके लफडे केलेत आणि यांनी इतके कुटाने केलेले जणू की यांनी कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून. त्याचं पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेलं आहे तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे. आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे. फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचं. कसं मारायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे. तर जरांगेवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं. मी तुकाराम महाराजांसाठी मेलो. तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला, तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे. तू मरणारच आहेस, इतके कुटाने केलेले तू, असे लोक सांगतात त्यांचे. ते मरणारच आहे म्हणे, ते मनानेच मारणार आहे. असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचं. मी काय बोललो? मी देवाला मानतो, रोज कीर्तन सुरू आहे. तिथं देवाला मानत नसतो, कीर्तन सुरू असते का? विद्रोही असतो तर मानलं असतं का देवा कीर्तनाला? मी वारकरी धर्माला मानतो, म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. तू जर महाराज आहे बुवाचे, तू जर महाराज आहे, एवढं वारकरी धर्माला घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या 10 वर्षाच्या काळात, कुठे गेलता तू? कुठे गेलता? इतकं देवांबद्दल वाईट प्रवचन झालेले आहेत काही तेव्हा कुठे गेलता तू? तू महाराज आहे ना, तेव्हा कुठे गेलता? आणि मी काय म्हणलो, ते इथं आलं माहिती डोळे उघडत नव्हते. मला खरं बोलायचं सवय, माझे डोळे उघडत नव्हते. मी महाराज मंडळीच्याच हाताने पाणी पिलेलं आहे. नारायणगडाच्या महंतांच्या 40-50 महंत आले होते, त्यांचा सन्मान राखला. मी पाणी पिवलं, मी कोणाचं ऐकलं नाही, पण त्यांचा सन्मान राखला. म्हणजे वारकरी धर्माला मानतो. हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं. मला काय माहित, माझे डोळे उघडत नव्हते. कोण आहे ते? म्हणतं मी बाबा आहे बावलटकर महाराज का काहीतरी. आणि मला लगेच ध्यानात आलं, बच्चे भाऊ संघ वया घेऊन पळत होतो, तुरु कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या मागं.
म्हणलं याचे, म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत, व्याख्या द्यायला तुम्ही येत, मग सरकार संघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही रॅलीत पायी चालणार होते, तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून. तू झोपला होता किती दिवस, आता कशाला आलो, उठ व्यासपीठात खाली होय. कारण मराठ्यांशी धोका करणार असंच बोललं पाहिजे ना. तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं, असंच म्हणलं संत ते मला तू शिकू नको, तू खाली होय. आणि संतांबद्दल, जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत. अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घासील, कान सुद्धा धरील, माफी सुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल. छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आम्हाला. एका सेकंदाच्या आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल, त्यावेळेस मला कळत नसतं. समजून घेत जा कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत. बोलून जातो माणूस, चिडचिड असतो, त्याच्यात परेशानीत असतो. त्यात बोललो, एका दणक्यात कळायला बरोबर लगेच माफी मागितली. आणि एक दिवस मी तिथं जाऊन उपोषण सुटल्याचं पश्चाताप सुद्धा व्यक्त करल. कारण आमच्या जगद्गुरूंपुढं त्यांच्या समोर लीन होणं, त्यांना शरण जाणं काय वाईट आहे. ते का तो या पुढं नाही. तुला एक सांगतो, तू सरकारच्या आडून वचवच बंद कर. हा, तू नाटकं करू नको. मराठ्यात दुई तोयाच्याने तर कवा पडूच शकत नाही. आणि माझ्या कुटुंबाबद्दल असल्या श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना, तर तुला सोपं जाणार नाही. तुला मराठीत सांगतो मी. हा, माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे. आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती. ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो, तुला सुट्टी नाही. तुला मराठीत सांगतोय मी. तू माझ्यावर बोल, माझ्या चुका समाजाला दाखव. तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको. तू महाराज बी नाहीये. बया धरणारा तू आई मानू शकत नाही. आणि तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी. तू हे शिकवू नको आम्हाला बाकीच. तू बाकीचे तुला काय आरोप करायचे कर. तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढे तू, तर तुला सांगतो, तुला सोपं जाणार नाही. मग तू माहिती आहे, मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं. एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे, तिने ते काय केलंय म्हणून तिला. तर 40 लाख रुपये घेतलेत असंही कळालंय. ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे. मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी. तुला एका दिवसात आणि घंटा. आणि सरकारलाही सांगतो, आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं, तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं होणार आहे. तो सासरवाडी कुठली आहे, तुला बी लेकरं आहेत, मग ते बी काय काय करतेत. लोक सगळं काढायला लागले. तू कशाला नालायकपणा करायला लागला. तुला मग एवढी सूचना आहे फक्त, बाकी नाही. संत तुकाराम महाराजांच्या आडून तू बदनामी करायचे थांब. कारण तो सरकारची सुपारी घेतलेली. तू सरळ बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको. संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस. तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस. तू बिनधास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. त्यांच्याबद्दलची मी माफी मागितली. त्यांच्या पुढं मला काय नाक राखडायचं, काय जगद्गुरू पुढं करायचं. मी एक छोटा भक्त आहे त्यांचा. हा, मी शरण जाईल, मला काय करायचं करी. त्यांच्या आडून तो बोलायचं नाही. सरकारकडून तू सरळ बोल मला काय बोलायचं. दुसरं कुटुंबावर इथून पुढे जर शब्द बी काढला तो, तुला सोपं जाणार. तुला सरळ सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल तू सर नाही करू शकत. माझ्या कुटुंबाची, त्यांच्या नकाची बी सर नाही करू शकत. ते कुणी बोलल्याशिवाय बोलत नाहीत. आणि मीडियाच्या बांधवाला विनंती माझी, मी पहिल्यापासून सांगतोय, कुटुंबाला विचारत जाऊ नका. ते भावनिक आहेत बिचारे. हा, ते समाजासाठी पण भावनिक आहेत, आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी पण भावनिक आहेत. असल्या नालायकाला काय कळणार आहे कुटुंब म्हणजे काय. ज्याला माता बहिणींचाच तो विनयभंग करतो, याला आई काय कळणार आहे. स्वतःची बहीण तरी याला काय कळणार आहे. याला लोकांच्या भावना, समाजाच्या भावना कळूच शकत नाहीत. याला बच्चू कडू संपवायचे. याने एका नेते सुपारी घेतली. याच्यामध्ये शिंदे साहेबाचा बी प्रवक्ता आहे. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे. पण सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाल्या. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे यांचा. आणि ह्या असल्या चिल्लर लोकांमुळं, भांडगुळामुळं ह्या महाराज नावाला डाग लावायला लागले. ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे. सरकारला डाग लावावं लागले.
मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. तू इकडं कोणाचं चोळून खायचं, तुला बिनधास्त खायचो, आम्हाला नाही देणं घेणं त्याची. तुला माझ्यावर काय बोलायचं बोल, मी खंबीर आहे. तुला उत्तर सुद्धा देणार नाही. तो लायकी सुद्धा नाही रे मी बोलायचं तुझ्यावर. तुझी लायकी सुद्धा नाही. फक्त तू तुकाराम महाराज आडवे आणलीस याच्यात म्हणून काही असली माझ्या हाताने पाणी नाही पेलं, सरकारचं ते बावलटकर आणलंय कुठून येडपट बसायचं ती, आणि माझ्या हाताने पाणी प्याला, मग प्याला असतात मी मोठं झालं. तू मोठं व्हायसाठी आलो झक मारायला इकडं तिकडं. चांगलं कीर्तन सांग ना, गाथा वाचव, मोठा महाराज होय, चांगलं काम कर जातीसाठी. आई बहिणीला छेडितो, तू मोठा होतो का? आणि ते आई बहिणीला छेडलेलं पाप धुवून जायसाठी महाराज लावलो तो मधी, तो या नावाच्या मध्ये. आई बापाने याला घराच्या बाहेर काढा पाहिजे, असली पायदाच घराच्या बाहेर हाकलून द्यायला. हे मारणारच येईन, लैर उच केले जणून लोकांचे, फक्त ह्या नावाखाली मारायचं याला. आम्ही नाही मारित त्याला, तेच मारणार आहे. मग सगळे ट्रॅपवर आहेत फोन माझ्या शेजारचे, तुमच्या सहित पत्रकार असून बी माझ्या संग काय बोलाता, तुम्ही मला काही ज्ञान शिकता का? तसे माये 100-150 काढ की. तो आता बापच झालाय तो सरकारचा सध्या. आता 2-4 दिवसासाठी फक्त मीडियावर बोलायला सांगितले तुला. मग आता यंत्रणा कोणाच्या हातात दे, सायबर क्राईमला काढायला लावा. मला जर एखादा नेता म्हणला ना तू आंदोलन कर, या क्षणाला उठतो मी इथून, या क्षणाला उठतो. काय पाहिजे आणखी? काय तो काय शब्द बोलावा बिट्यानू. मी म्हणतो याला सरकार मोठं करणार आहे आणि याला कुचिणार बी. बघ म्हणा तो होतय का नाही. तो आपला शब्द ध्यानात ठेवतो. तो वापर करायचा वापर करणार, तो मुंडक्यावर आपणार असं वरून टांगड्याला धरून खाली. बघ तू मग हा शब्द ध्यानात ठेवतो. तो उलट मराठ्याच्या बाजून पाहिजे होता तू, जर मराठ्यासाठी काम केलं तर. आणि तो बलात्काराचे पाप धुवायसाठी माझ्यावर आरोप करायला लागला काय तू? याची येड पडतोय.